छत्रपती शिवाजी महाराज. आता आमचा लंच चालू आहे. गरमागरम तर आम्हाला 205 किलोमीटर. तर मित्र मस्त जेवून आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन एकदम ताजे तवतवीत होऊन आम्ही आता चाललो आहोत धनुषकोडीच्या दिशेने. केली आहे बस. मंगेश दादा वगैरे मॅनेजमेंट टीम यांनी बस अरेंज केलं आहे, बस बुक केलं आहे. ही आपली छोटी बस आहे बघा, आपली मिनी बस आहे. त्या बसने जाणार आहोत आपण धनुषकोडीला. धनुषकोडीचं अंतर साधारण 15 या 1 किलोमीटर असेल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती हर हर छत्रपती शिवाजी महाराज की. तर मित्रांनो आता आपण जिथे उभे आहोत, आता आम्ही आलो विभीषण मंदिर इथे. प्रभू श्रीरामांना विभीषणाची भेट इथे झाली होती. तो हा मंदिर आहे. चल कसं इकडे, कसं इकडे. आज गर्दी भरपूर आहे इथे. आता मराठीत सांगतो त्यांनी काय सांगितलं. खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही रिटर्न आलो, कारण की त्यांनी सांगितलं जवळपास 1 तास लागेल आणि आम्हाला पुढची मंदिरे करायची, त्याला जायला उशीर होईल. त्यामुळे आम्ही मिशन अवॉइड केलं आणि सगळेजण रिटर्न आलो. कोणत्या तरी कारणासाठी मे बी लाईन थांबवलेली. मगाशी आलो तर लाईन चालू होती, त्याच्यानंतर लाईन थांबवली आणि लाईन थांबल्यामुळे आम्ही मिशन अवॉइड केलं. अदरवाईज आम्ही पापडूनच निघालो असतो. अगला स्टेशन नेक्स्ट स्टेशन डोंबिवली.
लास्ट लँड ऑफ इंडिया धनुषकोडी, इकडे आपला रस्ताच संपतो अशा ठिकाणी येऊन पोहोचलोय. आणि बघा आज मस्त अशी गर्दी आहे, सगळेजण भरपूर जण आले तिथे बघायला. आणि हा मधला अशोक स्तंभ आणि हा जो आहे सर्कल जो आपल्याला दिसतो, याच्या पुढे रस्ताच नाही आहे, इकडनं आपली जमीन संपते, पूर्ण समुद्र आहे पुढे. या साईडला एका साईडला बंगालचा उपसागर तर एका साईडला अरेबियन सी, ह्या दोघांचा एक संगम इथे आपल्याला पाहायला मिळते. खूप भारी वाटतं आणि पाणी पण एवढं निळसर पाणी आहे. तर मित्रांनो, धार्मिक दृष्ट्या ह्या जागेला खूप महत्व आहे. इकडनंच रामसेतू बांधायला सुरुवात केलेली. इकडेच आहेत रामसेतूचे अवशेष. दुर्बीण आहे ज्याच्याने आपल्याला ती जी लँड आहे ती दिसते. सागर सेतू इकडनंच काढलेला आहे, इकडनंच बनवलाय. समोरच्या साईडला श्रीलंका. तर या जागेवरती उभं राहून मला खूप ते मस्त भावूक झाल्यासारखं वाटतं की म्हणजे इकडनं हीच ती जागा आहे. आज ठिकाणं वानरसेनाने आपल्या प्रभू राम चंद्राच्या वानरसेनाने बजरंगबलींनी इकडनं खूप चालू केली समोर श्रीलंकेच्या दिशेने. तर या जागेला खूप महत्त्व आहे. या जागेला नतमस्तक होतो. रेल्वे स्टेशन आहे बघा, तिकडे उतरायचं आता. हा, गाडी फक्त 10 मिनिटं थांबेल. 5 मिनिटं द्या. गाडी फक्त 10 मिनिटं थांबेल. आहे धनुषकोडीचं जुनं रेल्वे स्टेशन, जे एका वादळामुळे सगळं सायक्लोनमुळे ते पाण्याखाली गेलं, सुनामीमुळे. आणि हे सगळे अवशेष इथे आहेत. हे मंदिर आहेत. तस्मै चालू कर, तस्मै. काही अवशेष आहेत. त्या व्यतिरिक्त सध्या इथे बघण्यासारखं काहीच नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं घर रामेश्वरम इथेच आहे. आम्ही आता तिकडे आम्हाला ड्रायव्हर दादाने बाहेर समोरलं रस्त्यावरती आणि आता आम्ही आतमध्ये आलो. इकडेच आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं घर. हे समोरच आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं राहतं घर. मित्र आता पोचले पंचमुखी हनुमान मंदिराच्या इथे. की श्री हनुमानाने
पंचमुखी रूप हे इथे घेतलेलं, त्यामुळे इथे पंचमुखी हनुमान मंदिर बांधण्यात आलं. तर मंडळी आता ट्रॅडिशनल लुक करून प्रॉपर इकडचा पेहराव पेरून लुंगी सदरा घालून आम्ही चाललेलो आहोत आता दर्शनाला. आम्ही सगळेजण रेडी होतो, बाकीचे मंडळी पण रेडी झाले, तुम्हाला ते पण दाखवतो. चला, तस्मय पण रेडी आले. तस्मय कसा वाटतं सांगा. ही आहे दर्शन रांग, VIP साठी इथे चार्जेस आहेत. ही दर्शनाची रांग आहे. खूप चांगलं दर्शन झालं आमचं सर्वांचं आणि मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आम्ही आतमध्ये शूट केलं नाही. आता बाहेर आल्यानंतर थोडासा मोबाईल काढला आहे. सगळेजण हे आपल्या ट्रिपमधले मेंबर्स आहेत आणि किती छान सगळे नटले आहेत पूर्ण ट्रॅडिशनल गेटअपमध्ये. हे जगातलं सगळ्यात जास्त स्तंभ असलेले मंदिर आहे. तर तुम्हाला हे बघा, ही रांग आहे पूर्ण स्तंभाची आणि असे स्तंभ भरपूर आहेत तिथे. इथे पाहू तिथे स्तंभ असलेले मंदिर हे खूप विलक्षण आहे. ह्याच्यासाठी सांगितलं या हॉटेलमध्ये मी आलेलो आहोत, जे की आहे बाबा स्कुलाच्या बाजूला आणि इथे ही 150 रुपये थाळी आहे अनलिमिटेड. सो इकडे एक रिवाज आहे की ते एकदम पारंपरिक पद्धतीने केळ्याच्या पानामध्ये सर्व करतात. जसं पाहू शकतो टोमॅटोची चटणी आहे. बटाटा कांदा पण आहे. सांबार मिळेल सांबार सांबार देगा ते
एक्सप्रेस जेवणाचे आम्ही आलो मुर्गन मेस येते. एकदम ऑथेंटिक पद्धतीने असं पानामध्ये जेवायला वाढलंय. 150 रुपये अनलिमिटेड थाली आहे. थालीमध्ये 3 आयटम आले. एक टोमॅटोची भाजी आहे, एक बटाटाची भाजी आहे आणि सांबार आणि भात हे सगळं आलेलं आहे. अजून पुढे काहीतरी ॲड होणार आहे, पण हे जे दिलं आहे ना ते खूप मस्त एकदम, त्याच्याने त्याचं पोट भरल्यासारखं वाटतंय. ठीक आहे बा. Thank you.